नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी वहिनी खरंच परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत ना. बघा, हाच हात तुम्ही काल माझ्यावरती उघरत होता आणि आज हात तोच, पण तुम्ही माझ्या पायाशी आहात. आता मात्र लगेच ऐश्वर्या हसू लागते आणि म्हणते, कसं आहे ना वहिनी, काल तुम्ही मला खूप सारे प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तर मी आज देते. माझं आयुष्य मला असं कुणाच्याही ताब्यात द्यायला आवडत नाही. उठ बैस अशी कटकट कटकट मला आवडत नाही. आणि त्यात तुम्ही काय केलं? तुम्ही तर मला नोकरांची कामं करायला लावली, झाडू पोछा करायला लावला. हे मला बिलकुल आवडत नाही हा. म्हणून मी त्याचा सूड उगवतेच, म्हणून मी असं वागले. मला कुणाचंही वागण्या बोलण्यानुसार वागायला आवडत नाही. आणि मग बघितलं ना काल तुम्ही खेळात दुसरा राऊंड तुम्हाला हरवून मी कसं जिंकले ते. तेव्हा जानकी लगेच हसू लागते आणि म्हणते, वा ऐश्वर्या, बरं झालं तू मनातलं बोलली. कसं आहे ना, खेळात जिंकणं हे खूपच चांगलं असतं, पण जिंकण्याचा आनंदही असला पाहिजे. समोरच्याला जर हरवायचं असेल ना, तर ते मनापासून खेळलं पाहिजे. असं मुद्दाम होऊन पायात पाय अडकून त्याला पाडायचं आणि मग आपण जिंकायचं, याला काहीच अर्थ नाही. कारण जे हरलंय ना, त्याला पण हरल्याचं समाधान असलं पाहिजे. आणि हो, मी तुझा पाय चेपते असं म्हणून तुझा राग धरून किंवा असं काही क्लेश मनातही म्हणून नाही. कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे, त्या प्रेमापोटी. आणि हो, काल मी हात उगारला होता तुझ्यावरती, पण तुझ्यावर नाही, तुझ्यात असणाऱ्या वाईट चुकांवरती. आणि हो, तुझ्यातल्या जर त्या वाईट चुका सुधारत असतील तर मी असे रोज तुझे पाय चेपायला तयार आहे प्रेमाने, मला आवडेल ते. तर मात्र आता ऐश्वर्या शांत बसलेली असते. तेव्हा लगेच जानकी बोलते, आता मलम लावून झालाय, आता कसं वाटतंय? तर आता लगेच ऐश्वर्या आपला पाय वळून बघते, तर तिला एकदम बरं वाटत असतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, मनातील वाईट विचार जर काढून टाकले ना, तर हा पाय पटकन बरा होऊन जाईल. तर आता लगेच जानकी तिथून बाहेर जाते. तेव्हा ऐश्वर्या आपला पाय वर खाली करून बघते, तर तो पाय पूर्ण बरा झालेला असतो. ऐश्वर्या बोलते, रे बापरे, हा पाय कसा बरा झाला? नाही नाही, पण हे नाटक असंच चालू ठेवावं लागेल. तर इकडे आता ऋषिकेश आणि जानकी ऑफिसमध्ये आलेले असतात. तर आता स्टाफबरोबर आता त्या दोघांचं बोलणं चालू असतं. तर आता लगेच एक साहेब आलेले असतात. आता ते सांगत असतात, आपण जी हेल्पलाईन सुरू केली आहे ना शेतकऱ्यांची, ती एकदम व्यवस्थित चालू आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो ना, आपण जी हर्बल पावडर ती तयार केलेली आहे, कीटकनाशके, सेंद्रिय खते, त्याचा आता आपल्याला उपयोग करायचा आहे, शेतीत वापरून बघायचे. तेव्हा लगेच आता ते सर बोलतात, खरंच सर, तुम्ही ही जी काही योजना सुरू केली ना, त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच फायदा होतो आहे. खूप सारे फोन येत आहेत, फोन कॉल्स आल्यानंतर लगेच मदत होती शेतकऱ्यांना, त्यांच्या समस्या सुटत आहेत. खरंच खूप चांगलं काम करतायत. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, हो, आपल्याला अशीच मदत करायची, कारण शेतकरी खूपच संकटात येतोय. कारण हे कीटकनाशके हे सगळं डुप्लिकेट निघाल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान होतं आहे. त्यामुळेच तर आपण 5 शेतकऱ्यांची यादी केली. त्यांना आपण कीटकनाशके, सेंद्रिय खते देणार आहोत आणि त्यांच्या शेतीत आपण आपलं हर्बल वापरून बघणार आहोत, नेमकं काय होतं आहे. आणि हो, मग आपण त्यांना मोफत हे सगळी खतं वाटणार आहोत. लिस्ट बनवली ना, तेव्हा लगेच ते सर बोलतात, हे बघा, ही लिस्ट बनवली मी शेतकऱ्यांची. तर आता ऋषिकेश लगेच ती लिस्ट जानकीच्या हातात देतो. तर जानकी म्हणते, मी हे सगळं वाचेनच, पण तुम्ही सगळे आपली स्टडी तयार करून आहात ना, सगळे व्यवस्थित काम करतील ना. तेव्हा लगेच ते स्टाफ सगळे बोलतात, हो हो मॅडम, आम्ही सगळी स्टडी केली. तेव्हा जानकी बोलते, बरं झालं, आपण सगळ्यांनी आपापला अभ्यास व्यवस्थित केला ना, मग बरं होईल. तर आता लगेच सर्व स्टाफमधील लोक बाहेर जातात. तर ते साहेब बोलतात, तुम्ही मला एकदा यावर ओके करून द्या, मग मी लगेच खतं वाटायला घेतो. पण सारंगदादा कुठे दिसत नाही. खत वाटण्याच्या वेळेस ते जर असते ना, तर खूप बरं झालं असतं, कारण शेतकऱ्यांना ते खूप छान समजावून सांगतात. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो, खरंच आमचा सारंग आहेच असा, पण तो ना काही कामासाठी मुंबईला गेलाय, म्हणून त्याला ना यायला थोडासा टाईम लागणार आहे. त्यामुळे तुम्ही खते वाटून घ्या. तेव्हा जानकी बोलते, खरंच आम्ही पण खूप मिस करतोय त्यांना. तेव्हा ते सर बोलतात, खरंच एक बोलू का? सर मॅडम, तुम्ही जे काम करतायत ना, ते खूप चांगलं आहे. यामुळे खूप शेतकऱ्यांना मदत होती आणि अशी जगात खूप सारी माणसे पाहिजे होती. त्यामुळे खूप चांगलं झालं असतं. तेव्हा शेतकरी
किती संकटात आहे हे ऋषिकेश आता त्या सरांना सांगू लागतो. तेव्हा ऋषिकेश बोलतो, एकतर्फे तुम्ही बरोबर बोलताय. जगात अशी खूप शेतकरी प्रगतशील आहेत. त्यांनी जर हे सगळं काम केलं ना तर सगळ्या लोकांची शेती चांगली होईल. पण असं कोणी करत नाही. पण आपण जी हेल्पलाईन सुरू केली ना त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तर आता इथे जानकी आणि ऋषिकेशही खूपच खुश होत असतात. कारण त्यांनी जी योजना काढलेली असती ती अगदी योग्य पद्धतीने चालू असते. तर इकडे सयाजीच्या घरी सयाजीचे गुंड छगन नावाच्या शेतकऱ्याला ओढत घरी घेऊन येतात. तेव्हा सयाजीराव तिथे सोफ्यावरती बसलेला असतो. तेव्हा छगनराव म्हणतो, सयाजीराव मला माफ करा, 2 वर्ष झाली पीक आलंच नाही, नाहीतर मी तुमचे पैसे देऊन टाकले असते. तेव्हा सयाजीराव बोलतो, 2दा कर्ज घेतलंय तू, यंदा जर पैसे दिले नाही ना तुझी शेती माझ्याकडे येईल हा. तेव्हा लगेच छगनराव बोलतो, असं नाही होणार, यंदा माझं पीक नक्की येणार आणि मी तुम्हाला सगळे पैसे देणार. तेव्हा बाळाभाऊ बोलतो, तुला कशी एवढी खात्री पीक येणारच म्हणून? तेव्हा छगनराव बोलतो, ऋषिकेश रणदिवे यांनी एक योजना काढली आणि ते शेतकऱ्यांना मोफत सेंद्रिय खत, कीटकनाशके देणार आहेत. त्यामुळे शेतीला कीड लागणार नाही आणि माझं पीक नक्की येईल. आता मात्र बाळाभाऊ आणि सयाजीराव या गोष्टीचा विचार करू लागतात. तेव्हा सयाजीराव म्हणतो, चल चल निघ. तेव्हा लगेच बाळाभाऊ बोलतो, साहेब हे सगळं काय होतंय? तो ऋषिकेश रणदिवे शेतकऱ्यांना आपल्या बाजूने वळवतोय. अशाने तर आपल्याला हातात येणारी शेती निघून जाईल बरं का. तेव्हा लगेच आता सयाजीराव बोलतो, काय करणार? आता आपले सोयरे आहेत ना ते, त्यामुळे आपण काही करूच शकत नाही. आपलेच दात आणि आपलेच होठ. तर इकडे जानकी आता घरी आलेली असते. तर आता तिच्या रूममध्ये शर्वरी तिचा मेकअप करत असते, लिपस्टिक लावत असते. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी माणसं तुम्ही कधी आलात? तेव्हा शर्वरी म्हणते, बराच वेळ झाला आणि सॉरी मी तुला न विचारता तुझी लिपस्टिक वापरली. तेव्हा जानकी बोलते, अहो हे घर तुमचंच आहे, त्यामुळे तुम्ही माहेरवाशीण आहात, हक्काने काही घेऊ शकता. तेव्हा शर्वरी बोलते, नको बोलू बाई, ह्या फक्त बोलण्याच्या गप्पा असतात. एकदा का मुलीचं लग्न झालं की मुलगी तिकडे आणि सून आपली इकडे असं असतं. तेव्हा जानकी बोलते, इतर घरी असेलच हां, पण आपल्या घरी नाही आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तेव्हा शर्वरी बोलते, ए जानकी वहिनी सांग ना मी कशी दिसते? तेव्हा जानकी बोलते, खूप छान. तेव्हा लगेच आता ते दोघेही खाली येतात. तरी ते विक्रांतबरोबर ऋषिकेश सर्वजण गप्पा मारत असतात. त्याच वेळेस आता लगेच शर्वरी म्हणते, ए आई मी कशी दिसते आणि ऐश्वर्या कुठे? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, ती आराम करते. तेव्हा ऐश्वर्या आता तिच्या रूममधून बाहेर आलेली असते. तर आता लगेच शर्वरी बोलते, आई तुझा तो 9 लाख हार दे ना गं मला, या साडीवरती खूप छान दिसेल. तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते, अगं पण तुम्ही जानकीकडे दिलाय, तिलाच विचार. तेव्हा जानकी बोलते, सॉरी आहे शर्वरी वंश, मी ना तो सोनाराकडे पॉलिश करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तो 2 आठवड्यानंतरच मिळणार आहे, आता नाही मिळू शकत. तेव्हा शर्वरी लगेच रागवते आणि म्हणते, तुला पण आत्ताच टाकायचा होता पॉलिश करायला, मला हवा होता गं तो आज. तेव्हा जानकी बोलते, मला माहीत नव्हतं तुम्हाला हवा आहे, नाहीतर मी नसता दिला. तेव्हा आता ऐश्वर्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या आतमध्ये जाते आणि म्हणते, अरे बापरे, ही शर्वरी तर खूपच सॉलिड आहे, खूप कामाची आहे. हीच ती वेळ आहे जानकीला धडा शिकवण्याची, त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल. काय करू मी? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच बाळाभाऊंना फोन करते आणि म्हणते, पटकन माझ्या बंगल्याच्या बाहेर एक गाडी पाठवा. आणि लगेच आता तिथे कॉटवरती सर्वत्र अशा उश्या पसरवते आणि त्यावरती ब्लँकेट टाकते, जणू काही ऐश्वर्या इथे झोपलेली असं सर्वांना वाटेल. आणि दरवाजाची कडी आतमधून बंद करते आणि खिडकीतून उडी मारून आता बाहेर आलेली असते. तर इथे आता बाळाभाऊंनी गाडीही पाठवलेली असते. ऐश्वर्या आता गाडीत बसते आणि सोनाराकडे तडक निघालेली असते. तर इथे आता लगेच शर्वरी म्हणत असते, आई ऐश्वर्याच्या पायाचं दुखणं अजून बरं नाही झालं का? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, नाही गं अजून दुखतंय. तेव्हा शर्वरी बोलते, मी ना तिला भेटून येते. असे म्हणून शर्वरी आता ऐश्वर्याच्या रूमकडे येते. आता ती जोरजोरात दरवाजा वाजवत असते, पण काही ऐश्वर्या आतमध्ये नसल्याने ती दरवाजा उघडतच नाही. तेव्हा शर्वरी खाली येते आणि म्हणते, असा काय प्रकार आहे हा, किती दरवाजा वाजवला तरीही दरवाजा उघडत नाही आहे. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, अगं ती गोळ्या घेते ना पेनकिलर त्यामुळे झोप लागली असेल. तेव्हा शर्वरी म्हणते, एवढी झोप? नाही नाही, काहीतरी वेगळंच वाटतंय बाई मला. तर त्यानंतर
तेवढ्यात बाहेर छगनराव ऋषिकेशला भेटण्यासाठी आलेला असतो. तर गुलाब काही त्याला आतमध्ये येऊ देत नाही. त्या दोघांमध्ये आता तिथेच आरडाओरड चालू असते. तेव्हा लगेच ऋषिकेश आणि विक्रांत बोलतात, "काय भांडण चालू आहे?" असे म्हणून आता ते दोघेही बाहेर येतात. तर छगनराव लगेच ऋषिकेशच्या पाया पडू लागतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "काय करताय तुम्ही छगन काका? का पाया पडतायत?" तेव्हा छगनराव म्हणतो, "सयाजीरावांचं खूप कर्ज घेतलंय मी. 2 वर्ष झाली. माझ्या शेतीत काहीच पिकलं नाही. म्हणून मला कळलं की तुम्ही मोफत सेंद्रिय खत, कीटकनाशक देताय. मला तुमची गरज हवी हो, माझं कर्ज फेडण्यासाठी." तेव्हा लगेच आता विक्रांत बोलतो, "पण हे कसं शक्य आहे? आता तर 5 शेतकऱ्यांची लिस्ट झाली पण दादा आता तुम्ही यांना नाही मदत करू शकत ना." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "काय झालं? पाणी प्या काका तुम्ही. एक शेतकरी अजून वाढला तर त्यात काय जातंय? हो की नाही? उलट शेतकऱ्याला आपली गरज योग्य पद्धतीने होती ना, हेच खूप चांगलं आहे. काका तुम्ही उद्या या आणि तुम्हाला खतं, कीटकनाशकं सगळं काही मिळून जाईल. काळजी करू नका." तेव्हा त्या लगेच छगनराव ऋषिकेशच्या पाया पडू लागतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "हे बघा काका, शेतकऱ्याने कधीही झुकायचं नाही. मानाने, ताठ मानाने शेती करायची. झुकायचं ना ते फक्त आपल्या काळ्या आईसमोर. आणि हो, आता तुम्ही निवांत घरी जा. सगळं काही ठीक होईल." इथे मात्र ऋषिकेशला खरंच खूप आनंद होतो. कारण त्याने ही जी काही योजना काढलेली असते ती अगदी योग्य पद्धतीने चालू असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता ऐश्वर्या दरवाजा उघडत नाही. त्यामुळे सर्वजण आता जोरजोरात ऐश्वर्याचा दरवाजा वाजवू लागतात. तर इकडे ऐश्वर्या आता सोनाराकडून तो हार घेऊन घरी निघालेली असते. तर आता लगेच ऋषिकेश म्हणतो, "मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. दरवाजा तोडावा लागेल." असे म्हणून आता ऋषिकेश दरवाजा तोडतो. त्या क्षणी आता इथे ऐश्वर्या आतमध्ये हार घेऊन आलेली असते. आता ऐश्वर्या बरोबर तो हार जानकीच्या कपाटात ठेवते आणि शर्वरीला त्या जानकीच्या कपाटातून काहीतरी आणण्यासाठी सांगते. आता मात्र शर्वरीने जानकीच्या कपाटातून नवलाखी हार बघितलेला असतो. आता ऐश्वर्याने बरोबर जानकीला अडकवण्यासाठी खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो. पण जानकी मात्र ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.